नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 7वी इतिहास पाठ 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. याच्या आधीच्या पाठांमध्ये आपण इतिहास म्हणजे काय, त्यासोबतच इतिहासाची साधने आपल्याला इतिहास कसा सांगतात हे आपण पाहिलं. दुसऱ्या पाठामध्ये आपण शिवपूर्वकालीन भारत याच्याबद्दल जाणून घेतलं होतं. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज सत्तेत येण्याआधी किंवा त्यांची सत्ता होती त्याच्या आधी किंवा स्वराज्य होतं त्याच्या आधी आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सत्ताधिकारी कोण होते किंवा त्यांच्या सत्तेचा विस्तार कुठपर्यंत होता ते आपण जाणून घेतलं. तिसऱ्या पाठामध्ये आपण धार्मिक समन्वय म्हणजे काय आणि प्रत्येक धर्माचे विचार काय आहेत आणि एकूणच त्यांची स्थापना कोणी केली होती या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आणि आज आपण पाहणार आहोत शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. म्हणजेच आपल्या स्वराज्या आधी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी आपल्या महाराष्ट्राचं स्वरूप कसं होतं किंवा नेमकं महाराष्ट्रामध्ये कोणत्या घटना घडत होत्या या सगळ्या आपल्याला या पाठामधून जाणून घ्यायच्या आहेत. लेट अस स्टार्ट. 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा याच्या ताब्यात होतं. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की जे काही निजामशाही आहे, आदिलशाही आहे, कुतुबशाही आहे, हे कशा पद्धतीने अस्तित्वात आली हे आपण दुसऱ्या पाठामध्ये पाहिले. आय होप की तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहताय, कारण प्रत्येक चॅप्टर हा एक दुसऱ्याशी कनेक्टेड आहे. अशा प्रकारे 5 शकले होती आणि त्यामधली ही जी 2 शकले आहेत तर त्यांनी महाराष्ट्रावरती राज्य केलं होतं किंवा महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात होता. मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपलं सत्ताविस्तार घडवून आणणे हे त्याचे उद्दिष्ट होते. कोणाचे? मुघलांचे. कोकणाच्या किनारपट्टीवर किंवा कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेमधून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्ती देखील होत्या आणि याचा आपण पुढे संदर्भ पण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालावधीमध्ये. याच काळामध्ये युरोपमधून लोकांच्या वस्त्या युरोपमधून आलेले जे काही पोर्तुगीज होते, इंग्रज होते, फ्रेंच होते, डच होते इत्यादींमध्ये सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता. म्हणजे आपल्या भारतामध्ये किंवा पर्टिक्युलरली आपल्या महाराष्ट्रामध्ये किती लोक सत्तेमध्ये होती ते आपण पाहतोय. त्यांच्यामध्ये व्यापारासाठी बाजारपेठ काबीज करण्यासाठी चढाओढ लागली होती, कारण युरोपमधून जे काही लोक आपल्या भारतामध्ये आले होते भारतामध्ये राज्य करण्यासाठी, त्यांचा मेन उद्देश हाच होता की आपल्याला इथे येऊन व्यापार करायचा आहे. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच सगळे आलेले होते. सगळ्यांना आपल्या भारतामध्ये येऊन व्यापार करायचा होता आणि मग त्यासाठी कोण व्यापार करणार, कोण राहणार, कोण नाही राहणार, कोणाचा पराभव होणार यासाठी यांच्यामध्ये सतत स्पर्धा सुरू असायची. त्याच्यानंतर पुढे असं आहे की पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईमध्ये पोर्तुगीजांनी अगोदरच राज्य स्थापन केलं होतं. म्हणजे पोर्तुगीज कुठे कुठे होते बघा, एकतर पोर्तुगीज गोव्यामध्ये होते आणि पोर्तुगीज वसईमध्ये होते. ठीक आहे, गोवा आणि वसई. त्याच्यानंतर पुढे असं आहे की इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वखारीच्या रूपामध्ये चंचू प्रवेश केला होता. चंचू प्रवेश म्हणजे थोडा थोडा प्रवेश केला होता वखारींमधून वगैरे. असं काही त्यांनी पर्टिक्युलरली कुठलाही भाग काबीज करून सत्ता वगैरे निर्माण केली नव्हती अजून तरी. ते फक्त एक व्यापार करण्यासाठी वगैरे म्हणजे आपल्या देशामध्ये काही राज्यांमध्ये वगैरे जात होते. ठीक आहे, या सर्व सत्ता एकमेकांना अजमावत व स्वतःला सुरक्षित ठेवत होत्या. तसेच जमेल तेवढे वर्चस्व करण्याच्या बेतात होत्या. म्हणजे प्रत्येक सत्तेला म्हणजे काय म्हणूया आपण, प्रत्येकालाच इथे सत्ता पाहिजे. सो चढाओढ चालू आहे, वर्चस्व कोण निर्माण करू शकतं वगैरे हे सगळं चालू आहे. आणि या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण होत आहे. आणि त्याच्यामुळेच त्याचा परिणाम काय होतोय की अर्थात हे सगळं महाराष्ट्रामध्ये चालू आहे. प्रत्येक वेळी नवीन कोणतरी येते, सत्ता निर्माण करते. त्याचं काय झालंय की अजून नवीन येते, सत्ता निर्माण करते. सो याचा परिणाम काय होतोय महाराष्ट्रावरती की महाराष्ट्रामध्ये स्थैर्य नाहीये, अस्थिरता निर्माण होते, असुरक्षितता निर्माण होते. जे लोक त्याच्या आसपास राहत आहेत त्यांना याचे परिणाम भोगावे लागत आहेत. युरोपमधील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर असे म्हणत, कारण ते टोपी घालून यायचे, सो त्यांना आपण टोपकर म्हणायचो. नेक्स्ट आहे शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठ, कारागीर वगैरेंचे स्वरूप समजण्यासाठी गावाला मौजा पण म्हणतात, कसबा आणि परगणा या भौगोलिक स्थळांची ओळख होणं गरजेचं आहे. सो पुढे जाण्याआधी आपण या सगळ्या गोष्टींची ओळख करून घेऊया की नेमकं कसबा, गाव, परगणा हे काय असतं. ठीक आहे, सामान्यतः परगण्यांच्या मुख्य ठिकाणाला कसबा असं म्हणतात. सो परगण्यांचं जे मुख्य ठिकाण असतं त्याला आपण कसबा म्हणतात. परगणा वगैरे काय आहे ते पण आपण याच पाठामध्ये जाणून घेऊया. आणि कसब्यापेक्षा लहान जे असतं त्याला आपण काय म्हणतो, मौजा. म्हणजे याचा अर्थ सगळ्यात लहान काय आहे, गाव किंवा मौजा. गावानंतर येतं कसबा. ठीक आहे,
आणि कसब्यामध्ये काय आहे, परगणा. ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे ओके. सो आता आपण गाव, कसबा, परगणा यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. सो पहिल्यांदा आहे गाव. बहुतेक लोक गावामध्येच राहत, कारण तेव्हा गाव खेडं हे सगळं काही होतं, शेती करता येत होती, पाणी मुबलक प्रमाणामध्ये होतं आणि सगळेजण गावामध्येच राहत होते वस्त्या करून. आणि गावाला मौजा असं पण म्हटलं जायचं. आणि पाटील हा त्या गावचा प्रमुख असायचा. ठीक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे मोस्टली, की पहिले पूर्वीच्या काळी गावाचा जो काही मेन माणूस असायचा, जो काही मेन आहे तो पाटील असायचा. सध्या गावामध्ये ग्रामपंचायत असते आणि ग्रामपंचायतीचा मेन माणूस कोण असतो, सरपंच, जो की त्या गावाचा फर्स्ट सिटीजन किंवा पहिला नागरिक असं पण त्याला मानलं जातं. लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करी. म्हणजेच काय, मेन उपजीविकेचं साधन काय आहे, शेती किंवा जमीन. सो त्याच्यामुळे जास्तीत जास्त जमिनीवरती शेती करावी, जास्तीत जास्त जमिनीची लागवड करावी, हा त्याचा मुख्य उद्देश असायचा. आणि गावामध्ये तंटा बखेडा म्हणजेच भांडण वगैरे काही होत असेल तर तेव्हा शांतता निर्माण करणं याचं पण हे पण काम कोणाचं आहे, पाटलाचं आहे. म्हणजे याचा अर्थ जे आता सरपंच काम करतात, ऑलमोस्ट त्याच प्रकारचं काम पाटील करायचे आधी. ठीक आहे, नेक्स्ट आहे त्याच्या कामामध्ये कुलकर्णी मदत करत आणि पाटलांच्या हाताखाली कोण होते, कुलकर्णी. जमा झालेल्या महसुलाची नोंद करणं हे काम कुलकर्णी करत होते. आता कर गोळा करणं असेल किंवा जो काही कर गोळा केलेला आहे त्याच्या नोंदी वगैरे ठेवणं, याचं काम कोण करायचंय, कुलकर्णी करायचे. आता गावामध्ये वेगवेगळे कारागीर होते, त्यांच्याकडे व्यवसाय संबंधीचे हक्क वंश परंपरेने चालत आलेले असतात. आता अर्थात एखादा मूर्तिकार असेल, त्याचा मुलगा पण मूर्तिकार, त्याचा मुलगा पण मूर्तिकार, म्हणजे वंश परंपरेने मूर्ती बनवण्याची कला त्यांच्याकडे आहे, त्याचे हक्क त्यांच्याकडे आहेत. एखादा लोहार असेल, त्याचा मुलगा पण लोहार, त्याचा मुलगा पण लोहार, म्हणजे वंश परंपरेने त्यांच्याकडे लोखंडाचं काम करणं किंवा त्यापासून वस्तू बनवणं हे काम त्यांच्याकडे आलेलं आहे. ठीक आहे, मग गावामध्ये कारागीरची सेवा देत असत, त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना जमिनीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळत आणि त्यालाच बलुत असं म्हटलं जायचं. म्हणजेच काय, की हे जे कारागीर आहेत, कारागीर काय करतात, वेगळ्या वस्तू बनवतात, शेतकरी काय करतात, धान्य पिकवतात. आता म्हणजे शेतकऱ्यांना काही वस्तूंची गरज पडली तर शेतकऱ्यांनी त्या वस्तू घ्यायच्या आणि त्या बदल्यात कारागिरांना धान्य द्यायचं. म्हणजे कारागिरांचा जेवणाचा प्रश्न सॉल्व्ह झाला आणि शेतकऱ्यांचा ते वस्तूंचा प्रश्न सॉल्व्ह झाला. अशा पद्धतीने वस्तू एकमेकांना देणं किंवा ते जे काही धान्य आहे ते देणं, हेच अशाच पद्धतीने व्यापार चालत होता. आणि शेतीमधून जे काही उत्पन्न घेतलेलं आहे त्याचा काही वाटा कारागिरांना देणं, याला आपण म्हणतो बलूत. ठीक आहे, हे झालं गावामध्ये साधारणतः कशी परिस्थिती होती. एक तर साधं सिंपल गाव आहे, जास्त काही लोड नाही घ्यायचंय. गावामधला जो काही शेतसारा आहे, जमीन वगैरे आहे, याबद्दलची सगळी कामं गावामध्ये पाहिली जातात. त्याच्यामध्ये सरपंच मेन आहे, त्याच्या हाताखाली कुलकर्णी असतो. हे जे काही महसूल वगैरे गोळा करणं आहे, याच्या नोंदी कुलकर्णी ठेवतो आणि बाकी सगळी कामं जी आहेत तर ती पाटील कुलकर्णी मिळून करत असतात. गावामध्ये कारागिरांना बोलवतो मी इथं. ठीक आहे, नेक्स्ट आहे कसबा. कसबा हे एक मोठे खेडेगावच असे, म्हणजे गावांपेक्षा थोडंसं मोठं, त्याला आपण म्हणू शकतो कसबा. आणि ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. अशा पद्धतीने कसबा म्हणजे काय, एक मोठं खेड. ठीक आहे, गावाप्रमाणे कसब्यामध्ये पण मुख्य व्यवसाय हा शेतीचाच असे. तेथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागीर सुद्धा असतात. कसब्याला जोडूनच बाजारपेठ असायची. म्हणजे काही शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. म्हणजेच काय, की याचा जो काही उत्पन्नाचा भाग आहे तर तो सगळा या लोकांना मिळत असे. प्रत्येक गावामध्ये पेठ होतीच असं नाही, म्हणजे प्रत्येक गावांमध्ये बाजारपेठ भरेल असं काही नाही, पण कसब्यामध्ये मात्र बाजारपेठ भरते. मात्र गावात पेठ वसवण्याचे काम शेटे आणि महाजन यांचं होतं. म्हणजे आता एखाद्या गावामध्ये पेठ भरवायची आहे, बाजारपेठ भरवायची आहे, लोकांनी आलं पाहिजे, सामान विकलं पाहिजे, इतरांनी ते घेतलं पाहिजे. ठीक आहे, सो बेसिकली असं जर काही पेठ वगैरे त्या गावामध्ये ठेवायचं असेल तर त्याचे अधिकार किंवा ते काम शेटे महाजन यांचं होतं. ते ठरवून दिलं असेल ना, की शेटे महाजन हे गावामध्ये आहेत. शेटे म्हणजे त्यांचं जे नाव पडलं, जसे लोहार आहेत, सुतार आहेत, तसे शेटे आहेत, तसे महाजन आहेत. ठीक आहे, सो त्यांना ते काम दिलंय, की जर तुम्हाला असं काय ऑर्गनाईज करायचं असेल किंवा असं काही बाजारपेठ वगैरे करायची आहे तर हे काम तुमचं. सो त्यासाठी त्यांना सरकारकडून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत. म्हणजे आता जर पेठ ते बाजारपेठ ठेवायची असेल तर काहीतरी जमीन पाहिजे, कुठेतरी वसवणार ना ते. सो त्यासाठी जमीन सरकार द्यायचं आणि गावाकडून त्यांना काही हक्क पण मिळायचे. मग त्या पेठेचे हिशोब वगैरे ठेवणं, या सगळ्याचं काम कोण बघायचे, महाजन बघायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आहे की वीरमाता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ वसवली गेली आणि तिला जिजापूर असे म्हणतात. मालपुरा, खेलपुरा,
परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांची नावं त्यांनी दिलेली आहेत. आणि या कुठे आहेत? औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथे वसवलेल्या नव्या पेठा आहेत. खेडला लागून असलेल्या शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ आहे. सो नेक्स्ट आहे, दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शवण्याकरता बुद्रुक आणि खुर्द या नावांचा उपयोग केला जायचा. कधी कधी असं होतं ना की एकच नाव दिलंय, म्हणजे एकच नाव आहे दोन्ही पण गावांचं, दोन्ही पण खेड्यांचं. मग कळणार कसं की दोन्ही वेगवेगळे आहेत? आता जर वडगावच आपण म्हटलं तर दोन वडगाव आहेत असं थोडी म्हणणार, वडगाव 1, वडगाव 2, वडगाव 3 असं नसतं ना. मग जे काही मूळ वडगाव आहे त्याला आपण म्हणतो वडगाव बुद्रुक, म्हणजे ते मूळ गाव होतं. आणि जे काही नवीन वडगाव नावाचंच पण नवीन गाव आलं त्याला आपण म्हणतो वडगाव खुर्द. फॉर एक्झाम्पल, आधी मुंबई होती आणि मग नवी मुंबई आली, ठीक आहे, म्हणजे वसवली गेली. सो याचा अर्थ मुंबई आणि दुसरी पण मुंबईच, दोघांना मुंबई कसं नाव देणार? सो त्यांनी पहिल्याला मुंबई ठेवलं, दुसऱ्याला नवी मुंबई केलं किंवा न्यू मुंबई केलं. मग त्याच पद्धतीने आपल्याकडे जर दोन वडगाव आहेत किंवा दोन खेडे आहेत तर आपण पहिल्या मूळ खेड्याला म्हणणार बुद्रुक आणि जे नवीन वसवलेलं खेडं आहे त्याला आपण म्हणणार खुर्द. ठीक आहे. सो अशा पद्धतीने दोन खेड्यांना आपण वेगळं दर्शवू शकतो किंवा स्वतंत्र आहेत हे सांगू शकतो. अनेक गावे मिळून परगाणा होत असला तरी सर्व परगाण्यांतील गावांची संख्या समान नसते. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 7-8 गावं आहेत किंवा 7-8 जरा कमी होत आहेत, पण साधारणतः एक 100-150 गावं आहेत ती मिळाली आणि त्यापासून त्यांचा एक समूह आहे. जसे की फॉर एक्झाम्पल गावांच्या समूहापासून तालुका बनतो, तालुक्यांचा समूह मिळून एक जिल्हा बनतो, जिल्ह्यांचा समूह मिळून एक राज्य बनतं, राज्यांचा समूह मिळून एक देश बनतो. तर अशा पद्धतीने गावांचा समूह मिळून एक परगणा बनतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण पुणे परगणा घेतला तर हा सगळ्यात मोठा परगणा होता आणि याच्यामध्ये 290 गावं येत होती किंवा येतात. चाकण परगण्यामध्ये 64 गावं आहेत. शिरवळ परगणा हा लहान होता आणि त्याच्यामध्ये 40 गावं होती, म्हणजे 40 वॉज मिनिमम आणि 290 मॅक्सिमम. देशमुख व देशपांडे हे परगण्यांचे मुख्य होते. ठीक आहे. वतनदार अधिकारी, वतनदार म्हणजेच काय तर यांना तिथला जो काही मेन, सपोज आदिलशाही आहे या ठिकाणी, सपोज तर आदिलशाहीने काय केलं की देशपांडे आणि देशमुख जे आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही पुणे, एक्झाम्पल की तुम्ही पुणे परगणा सांभाळा. म्हणजेच पुण्यामधून जो काही शेतसारा मिळेल, जे काही तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे त्या सगळ्याचा हक्क तुम्हाला. ठीक आहे. याच्यातला काही भाग अर्थात आदिलशहाला सबमिट करावा लागतो, बट यातला सगळा जो काही कारभार बघणं आहे, जे काही करणं आहे त्या ठिकाणी ते सगळं तुम्हाला. ठीक आहे. काही हल्ला वगैरे झाला तर ते पण तुम्हीच पाहणार, काही प्रॉफिट झाला ते पण तुम्हालाच. तर अशा पद्धतीने त्यांना वतनं दिली जातात. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात स्वतंत्र तुम्हाला राज्य दिल्यासारखंच आहे की तुम्ही त्या ठिकाणी त्याचा सांभाळ करा. ओके. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असेल. आता आपण काय पाहिलं की गावामधला मेन माणूस काय असतो? पाटील. आता अनेक गावं आहेत, प्रत्येक गावाचा पाटील असणार, त्या सगळ्या पाटलांचा मेन कोण असणार आहे? देशमुख. ठीक आहे. गाव पातळीवरती जे काम पाटील करतात तेच काम परगणा पातळीवरती देशमुख करतात. परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे. आपण काय पाहिलं होतं की पाटलांच्या हाताखाली कोण असतो? कुलकर्णी. मग अशा गावामध्ये खूप सारे कुलकर्णी असणार, सगळ्या गावांच्या कुलकर्ण्यांचा मिळून एक जो मेन माणूस आहे त्याला आपण म्हणतो कोण? कुलकर्ण्यांच्या प्रमुखाला देशपांडे आणि पाटलांच्या प्रमुखाला देशमुख. ठीक आहे. नावं थोडीशी कन्फ्युजिंग ठरू शकतात, बट इलाज नाही आपल्याकडे, सो आपल्याला ती नावं पाठ करावी लागतील. ठीक आहे. पाटलांच्या मुख्याला आपण म्हणतो देशमुख आणि कुलकर्ण्यांच्या मुख्याला आपण म्हणतो देशपांडे. नेक्स्ट आहे गाव पातळीवरील कुलकर्णी जे काम करतात तेच काम परगणा पातळीवरती देशपांडे करतात. आणि हे जे वतनदार अधिकारी आहेत तर वतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधला दुवा आहेत. म्हणजे सरकारने जसं की फॉर एक्झाम्पल आता जर आपण एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर त्या काळी सपोज आदिलशाह आहे, त्याने काहीतरी फरमान काढलं तर ते फरमान रयतेपर्यंत पोहोचवणं, त्याच्यावरती अंमलबजावणी करणं, याच्यामध्ये जर कोण येत असेल तर ते येतात हे देशपांडे किंवा कुलकर्णी किंवा देशमुख किंवा जे काही तिथला मेन माणूस असेल तर तो. ठीक आहे. रयतेपर्यंत हे पोहोचवणं आणि त्याच्या बदल्यात रयतेची प्रतिक्रिया असेल किंवा जे काही अंमलबजावणी करणं आहे तर ते असेल, ते सगळं काम हे लोक करतात. परगण्यातील गावांवरती कधी परचक्र आले किंवा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचं काम पण हे वतनदारच करायचे. कधी कधी कोणी आक्रमण केलं, दुष्काळ वगैरे आला, शेतसारा वगैरे कमी म्हणजे माफ करायचं आहे किंवा असं काही जर प्रश्न असतील तर ते सरकारपर्यंत मांडण्याचं काम पण वतनदारच करतात. फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे कसं आहे, एक सरकार आहे आणि आपल्याकडे दुसरं आहे आपण जनता जी की मतदान करतो आणि यांच्यामध्ये बरेचसे उमेदवार आहेत. ठीक आहे. सो त्या ज्या गोष्टी आहेत त्याच सेम या ठिकाणी इथे चालू आहेत. फक्त इथे सरकारच्या ऐवजी आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही वगैरे आहे, जनतेच्या ऐवजी जनता आहे आणि जे काही उमेदवार आहेत त्याच्याऐवजी या ठिकाणी वतनदार आहेत. ठीक आहे.
सो ते काय करायचे वतनदार काही वेळेला हे अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग पण करायचे. म्हणजे कधी कधी रयतीकडून अधिक पैसे जमा करायचा आणि ती जी काही रक्कम जमा केलेली आहे ती सरकारकडे विलंबाने पाठवायची. मग सरकार सोयी सुविधा रद्द करणार, त्याचा त्रास परत जनतेला होणार. तर अशा पण गोष्टी मधल्यामध्ये होऊ लागल्या. वतन हा अरेबिक शब्द आहे. वतन वतन आपण जे म्हणतो तर ते अरेबिक शब्द आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अर्थात आपण पाहिलं की आपल्या भारतामध्ये बऱ्याच सत्ताधिकाऱ्यांनी राज्य केलं होतं. अनेक लांब लांबहून ते लोक आले होते. तर प्रत्येक जण आपल्या देशामध्ये राज्य करायला येताना त्यांची संस्कृती घेऊन येतं. आणि मग अशाच प्रकारे असे असंख्य शब्द आहेत जे आपण मराठीमध्ये रोज वापरतो, पण ते मराठी किंवा महाराष्ट्रीयन शब्द नाहीयेत, तर ते इतर कुठल्या तरी शब्दांपासून, इतर भाषेमधल्या शब्दांपासून आलेले आहेत. ठीक आहे. मग त्याच पद्धतीने वतन हा अरेबिक शब्द आहे. आणि याचा अर्थ असा होतो की कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन या अर्थी तो वापरला जातो. कारण ती जी काही जमीन मिळालेली आहे सरकारने वतनदारांना दिलेली आहे, तर त्याचा जो काही शेतसारा आहे तर तो वतनदारच घेणार आहेत. म्हणजे वतनदारांना ती जमीन ॲज अ फ्री मध्येच अवेलेबल झाल्यासारखी झाली. ठीक आहे. नेक्स्ट आहे दुष्काळाचे संकट. शेती ही पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असते. पाऊस जर पडला नाही तर शेतात पीक येणार नाही. मग अन्नधान्याचे भाव वाढणार. अर्थात मग जे काही पीक आलं आहे ते खूप जास्त भावामध्ये विकलं जाणार. गरज असल्यामुळे आणि सप्लाय कमी असल्यामुळे किंवा डिमांड जास्त असल्यामुळे जे रेट आहे तर ते वाढणार. लोकांना अन्नधान्य मिळणं मुश्किल होणार. जनावरांना चारा मिळणार नाही आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल. आणि लोकांना गावात राहणे पण कठीण व्हायचं. आता पाणी नाहीये, जेवण नाहीये, खाणं नाहीये, मग बेसिक गरजाच पूर्ण होत नाहीयेत. त्याच्यामुळेच लोकांना या गावांमध्ये राहणं कठीण व्हायचं. मग लोक गाव सोडायचे आणि दुसऱ्या नवीन ठिकाणी जायचे. ठीक आहे. सो लोकांवरती परागंदा म्हणजे गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची वेळ येईल. दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठं संकट वाटे. कारण दुष्काळ पडला की पाणी मिळत नाही, जेवण मिळत नाही, आपण शेती करू शकत नाही, आपण गुरांना खायला घालू शकत नाही. त्याच्यामुळे दुष्काळ हे सगळ्यात मोठं संकट त्या काळी मानलं जायचं. आणि महाराष्ट्रामध्ये 1630 मध्ये असाच एक दुष्काळ पडला होता. आणि या दुष्काळाने लोक हवालदिल झाले होती. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास पण तयार होते, पण विकत घेणारच कुणी नव्हतं. कारण अन्नधान्य पण तर पाहिजे द्यायला पुढे विकत घेऊन. कुटुंबे उद्ध्वस्त झाली, गुरेढोरे मेली, शेती व्यवसाय खचला, उद्योगधंदे संपुष्टात आले, आर्थिक व्यवहार पण खुंटले, लोक देशोधडीला लागले. आणि अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणं हे सगळ्यांसमोरच एक मोठं आव्हान होतं, एक मोठं चॅलेंज होतं की आता याच्यावरती काय सोल्युशन फाइंड आउट करायचं. कारण एक तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याकडे अन्नधान्य नाहीये लोकांना देण्यासाठी. भले त्या लोकांनी कुठूनही पैसा आणला तरी त्यांना द्यायचं काय. ठीक आहे. आणि ते इतके भाव महागलेले आहेत. सो या केसमध्ये हे सगळं व्यवस्थित पार पाडणं किंवा याच्यामधून जनतेला बाहेर काढणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. वारकरी पंथाचे कार्य. अंधश्रद्धा व कर्मकांड याचा समाजावरती जबरदस्त पगडा होता. याचं कारण आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. म्हणजे त्यांना असं वाटायचं की दुष्काळ पडला किंवा काही झालं तर देवाचा कोप झालाय असं त्यांना वाटायचं. मग हे जे काही कर्मकांड करणारे लोक होते तर ते पण ह्याला अजून प्रोत्साहित करायचे की हा म्हणजे देवाच्या कोपामुळेच तुमच्यावरती परिस्थिती आलेली आहे वगैरे वगैरे. मग त्या काळची लोक घाबरायची आणि त्याच्यामुळे त्यांना जे काही करावं लागेल म्हणजे त्या जे काही ते लोक सांगतील समोरचे ब्राह्मण लोक असतील किंवा जे काही मंत्र पठण करणारे लोक असतील, ते जे काय सांगतील ते सगळं करायला हे लोक तयार असायचे. ठीक आहे. नेक्स्ट असं आहे की त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. कोणाची? लोकांची. कोणामुळे? या सगळ्या कर्मकांडामुळे. रयतेची स्थिती फारच हलाखीची होती आणि अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम महाराष्ट्रामधील वारकरी पंथाने केले. आता याच्यामध्ये कोण कोण येतं? महाराष्ट्रामध्ये संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली. आणि या परंपरेमध्ये समाजामधील सर्व स्तरांतील लोक होते. जसे की फॉर एक्झाम्पल संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महम्मद इत्यादी. म्हणजे सगळे संत त्याच्यामध्ये सामावलेले होते. त्याचप्रमाणे संत मंडळीमध्ये संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिवूरकर यांसारख्या स्त्रियांचा पण समावेश होता. म्हणजे हे लोक पण समानता पाळत होते. या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत आणि पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या काठी ही सगळी मंडळी आणि वारकरी भक्तिसागरामध्ये नाहून निघत असे. मग त्या ठिकाणी भजन, कीर्तन, सहभोजन या सगळ्या माध्यमातून समतेचा प्रसार व्हायचा. कारण आपण आत्ताच पाहिलं की स्त्रिया पण आहेत, पुरुष पण आहेत. म्हणजे अर्थातच ही विचारसरणी स्त्री पुरुष समानतेशी निगडीत आहे. नेक्स्ट आहे संत नामदेव. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते उत्तम कीर्तनकार होते.
कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती धर्मातील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यामध्ये समतेची भावना निर्माण केली. सो आपण जर पाहिलं तर हे जे काही सगळे संत होते, सगळ्या संतांना शांतता पाहिजे, सगळ्या संतांना समता पाहिजे, दंगली वगैरे असलं काही नको, इतकंच त्यांचा एक हे म्हणूया आपण उपदेश होता सगळ्या सगळ्या संतांचा. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले आणि त्यांनी लिहिलेले पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. त्यांनी जे काही काव्य लिहिलं होतं, त्यांनी जे काही पद वगैरे लिहिलं असतील म्हणजे कवितेच्या मार्फत, ते सगळं गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये पण आहेत. आपण पाहिलं होतं की शिखांचा धर्मग्रंथ, आणि आता ते त्यांच्या ग्रंथाला धर्मगुरू पण मानतात, तर ते आहे गुरुग्रंथ साहिबा. आणि याच्यामध्ये अनेक संतांचे पद वगैरे आहेत, तर त्याच्यामध्ये संत नामदेव यांची पण पदे आहेत. ठीक आहे. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली आणि हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. कोणी? संत नामदेव यांनी संत चोखामेळा यांची समाधी बांधली. नेक्स्ट आहे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा मराठीमध्ये भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. सगळ्यांना माहिती आहे भगवद्गीता संस्कृतमध्ये होता आणि तिथल्या लोकांना तेव्हा संस्कृत इतकं फारसं यायचं नाही. सो त्यांना जी काही प्राकृत भाषा यायची किंवा जी काही मराठी यायची, तर त्याच्यामुळे त्यांनी भावार्थ दीपिका, ज्याला आपण ज्ञानेश्वरी पण म्हणतो, हा ग्रंथ लिहिला, जो की भगवद्गीताचंच मराठीमध्ये वर्जन आहे. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची पण रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथांमधून व आपल्या अभंगांमधून भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितलेले आहेत. सामान्यांना आचरता येईल असा आचार धर्म पण सांगितलेला आहे. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिलं नाही आणि त्यांनी पसायदान लिहिलं. पसायदानासारखे उदात्त संस्कार करणारे पसायदान त्यांनी लिहिले. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे संत एकनाथ. हे भारताच्या भक्ती चळवळीतील एक महत्त्वाचे संत होते. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग आहे, गवळणी आहे, भारुडे आहे इत्यादींचा समावेश त्याच्यामध्ये केला जातो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी आणि सविस्तर केली, जेणेकरून त्याचा अर्थ सगळ्यांपर्यंत पोहोचावा. भावार्थ रामायणामध्ये रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे आणि त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक मार्गाचा अर्थ मराठीमध्ये पण विशद केला आहे, म्हणजे तिथल्या लोकांना पण समजावं यासाठी त्यांनी हे सगळं त्यांच्या भाषेमध्ये पण ट्रान्सलेट केलेलं आहे किंवा मराठीमध्ये पण ट्रान्सलेट केलेलं आहे. त्यांच्या अभंगामध्ये जिव्हाळा आहे. परमेश्वर प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आधी असं होतं की जर तुम्हाला परमार्थाची भेट करायची आहे तर तुम्हाला ब्रह्मचर्य स्वीकारावं लागणार. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या मुलांचा, आईवडिलांचा, सगळ्यांचा म्हणजे इन शॉर्ट कुटुंबाचाच त्याग करावा लागणार आहे, असं आधी होतं. पण संत एकनाथांच्या मते कुटुंबाचा त्याग वगैरे करण्याची गरज नाहीये परमार्थ प्राप्त करण्यासाठी. हे त्यांनी स्वतःच्या आचरणामधून दाखवून दिलं. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपल्या मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असं ते मानायचं आणि त्यांनी लिहिलं की संस्कृत वाणी देवे केली, म्हणजे संस्कृत वाणी ही देवांची वाणी आहे असं म्हटलं जातं. तरी प्राकृत काय सोरापासून आणली, मग प्राकृत भाषा काय चोरून आणली आहे का कोणापासून, असं ते त्यांच्या अभंगामधून म्हणतात. ठीक आहे. प्राकृत म्हणजे प्युअर मराठी बोलण्याआधी जी भाषा बोलली जायची त्याला आपण प्राकृत म्हणू शकतो, असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले. नेक्स्ट आहे त्यांनी इतर धर्मांचा तिरस्कार करणाऱ्यांवरती कडक टीका केली. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी संमतीने राहिलं पाहिजे, कोणी कोणाला टीका करणार नाही, कोणी कोणाला श्रेष्ठ नाही समजणार, सगळ्यांनी समान राहिलं पाहिजे. नेक्स्ट आहे संत तुकाराम. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभलेली आहे. तुम्ही जर कधी संत तुकारामांचे अभंग ऐकले असतील, त्यांचे काव्य ऐकले असतील, तर तुम्हाला याची नक्कीच अनुभूती येईल. नसेल ऐकलं तर प्लीज काहीतरी सर्च करून तुम्ही ऐकू शकता. त्याच्यानंतर संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अनमोल ठेवा आहे किंवा अमूल्य ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगतात. ते म्हणतात,
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजे जे रंजले गांजलेले लोक आहेत त्यांच्यामध्येच देव आहे आणि त्यांच्यामधलं देवत्व आपण ओळखलं पाहिजे असं संत तुकाराम म्हणतात. आपल्या या दृष्टिकोनामुळे त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना त्यांनी जे काही कर्ज दिली होती, त्याची जी काही कागदपत्रे होती, ती पण त्यांनी नदीच्या डोहामध्ये बुडवली आणि कुटुंबियांना कर्जमुक्त केले. त्यांनी समाजामधील दांभिकतेवर आणि अंधश्रद्धेवरती अत्यंत कडक शब्दांमध्ये टीका केली. त्यांना अजिबात मान्य नव्हतं अंधश्रद्धा वगैरे या सगळ्या गोष्टी. नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. म्हणजे भक्ती आणि नीती असलं पाहिजे. हे अंधश्रद्धा, कर्मकांड वगैरे हे नसायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणजेच काय अशी त्यांची शिकवण होती. म्हणजे आपण चांगलं धन जोडलं पाहिजे म्हणजेच काय आपण चांगला व्यवहार केला पाहिजे. आपलं धन म्हणजे आपलं आचरण आहे. ठीक आहे. अशी त्यांची शिकवण होती. समाजामधील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. पण अर्थात सगळ्यांनाच हे मान्य आहे असं नाही. आणि जे इतर लोक होते समाजामध्ये जे धर्माचा वगैरे प्रसार करायचे त्यांना काही हे मान्य नव्हतं की म्हणजे असं भक्ती मार्ग वगैरे हा त्यांना मान्य नव्हता किंवा ते जे काही अभंगांमधून लोकांना ज्ञान द्यायचे ते पण त्यांना मान्य नव्हतं त्या इतर लोकांना. आणि त्यामुळे सततच ते त्यांच्यावरती अत्याचार करणं म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी करत असायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ते करत असलेल्या लोकजागृतीला लोकांनी विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही. म्हणजे ते इथपर्यंत पोहोचले होते की त्यांनी सांगितलं होतं की त्यांना म्हणजे तुकारामांना किंवा तुकोबांना अभंग वगैरे रचण्याचा अधिकार नाही. आता अर्थात कुणीही असा अधिकार काढून घेऊ शकत नाही की तुम्हाला अभंग करता येणार नाही किंवा तुम्हाला त्याचा म्हणजे त्याचा अधिकार नाही असं कुणी म्हणू शकत नाही. बट ते सुद्धा तिथल्या लोकांनी केलं होतं. आणि असं म्हणून त्यांनी अभंग लिहून जे काही म्हणजे जे त्यांचे पुस्तकं असतील किंवा त्यांनी त्याच्यामध्ये अभंग लिहून ठेवलं असेल, तर ते सुद्धा त्यांनी त्या इतर लोकांनी बुडवून वगैरे टाकले. आणि त्यांनी या सर्व विरोधाला धीरोधत्तपणे तोंड दिले. पण ते डगमगले नाहीत किंवा त्यांनी त्यांचं काम थांबवलं नाही जनजागृतीचं. त्यांनी मात्र ते करतच राहिले. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातींचे होते. नावजी माळी, गव्हर्नर शेटवाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिऊरकर, महादजी पंत कुलकर्णी ही त्यातील काही नावे. गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ही त्यांची महत्वाची कामगिरी होय. म्हणजे इव्हन बऱ्याच लोकांनी त्यांचे काही अभंग बुडवले तरी पण काही त्यांचे शिष्य होते ज्यांनी त्यांचे अभंग वगैरे लिहून ठेवलेले आहेत. नेक्स्ट आहे संत कार्याची फलश्रुती. संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी व मानवता धर्म शिकवला, एकमेकांवरती प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. म्हणजेच अगेन सेम संत म्हणा किंवा इतर काही धार्मिक समन्वय साधणारे जे काही इतर धर्मामधले संत होते, तर त्यांनी सुद्धा सेमच सांगितलं होतं की एकमेकांवरती प्रेम करायचं आहे, माणुसकी सगळ्यात महत्वाची आहे, आपण धर्म वगैरे सगळं बाजूला ठेवून एकजुटीने राहिलं पाहिजे आणि मानवतेचा पुरस्कार आपण केला पाहिजे. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्ग संकटे आली असता त्यांची पर्वा न करता कसे जगावे याविषयी त्यांनी केलेला उपदेश हा लोकांचा मोठा आधार ठरला. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे समाजामध्ये धर्माची अवनती झाली होती आणि अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते लोकांना खरा धर्म सांगू लागले, लोकांमध्ये राहून लोकांची सुखदुःखे समजून घेऊ लागले आणि भक्ती मार्गाचा त्यांनी पुरस्कार केला. म्हणजे लोकांना खरा भक्ती मार्ग काय आहे, एकमेकांसोबत राहणं, एकमेकांवरती प्रेम करणं, भूतदया, मानवता या सगळ्या गोष्टी त्यांनी लोकांना सांगितल्या. अशा वेळी समाजामधील काही कर्मठ लोक संतांना विरोध करू लागले आणि हा विरोध सहन करणं म्हणजे आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे असं ते संत मानत होते. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. म्हणजे जगाने केलेले आघात सहन करेल किंवा सोसेल तेच खरे संत आहेत. या शब्दामध्ये संत तुकारामांनी खऱ्या संतांचे लक्षण सांगितले की खरे संत कोण आहेत, तर जे म्हणजे जे असे लोक आहेत की जे त्रास देतात, त्यांचा त्रास जे सहन करतील तेच खरे संत आहेत. शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराचे लेकरे या स्वरूपामध्ये पाहायला हवे ही शिकवण समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापली कर्तव्य कर्मे सोडली नाहीत आणि त्यांनी आपापल्या कामात परमेश्वर पाहिला.
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजेच काय, की संत सावतामाळी म्हणतात कांदा मुळा भाजी म्हणजे त्यांना अ, असं सांगायचं आहे, की जे काही व्यवसाय आपण करतो, आता प्रत्येकजण काही ना काहीतरी उपजीविकेसाठी करत असणारच आहे. सो हे कांदा मुळा भाजी रिप्रेझेंट करते, की जो काही आपण व्यवसाय करतोय किंवा जे काही आपण उपजीविकेसाठी करतोय, ते सांभाळून आपण भक्ती केली पाहिजे, अवघी विठाई माझी. ठीक आहे. सो हे विधान शेतीच्या कामासंदर्भामधलं जरी असलं, तरी पण संतांच्या दैनंदिन जीवनामधल्या अनेक प्रकारच्या कामांनाही हे विधान लागू होतं. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले आणि त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. नेक्स्ट आहे रामदास स्वामी. रामदास स्वामी मराठवाड्यामधील जांब गावचे. त्यांनी बलोपसनेला महत्त्व दिले. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक इत्यादी साहित्यांमधून त्यांचं मत जे आहे किंवा त्यांना जे जनतेपर्यंत पोहोचवायचे आहे तर ते त्यांनी लिहून ठेवलं आहे. लोक चळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व त्यांनी सांगितले. समर्थ संप्रदायाची स्थापना त्यांनी केली. चाफळ हे या संप्रदायाचे मुख्य केंद्र. हे तुम्हाला MCQs मध्ये येऊ शकतं. त्यांनी राम आणि हनुमान यांच्या उपासनेचा प्रसार केला. आपल्या विचारांचा प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवास केला आणि तुम्ही पाहू शकता की ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातही होते आणि त्यांच्यावरती म्हणजे महाराजांवरती रामदास स्वामी यांच्या विचारांचा प्रभाव होता. पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. या काळामध्ये महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्यांच्या नियंत्रणाखाली होता आणि त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या आणि अशा घटनांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजी राजांचे स्थान अत्यंत अग्रभागी होते. म्हणजे आपण पाहिलं की या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं किंवा आपलं असं कोणाचंही राज्य नव्हतं. प्रत्येकजण यायचा, परकी आक्रमणे वगैरे व्हायची आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अस्थिरता होती. ठीक आहे. महाराष्ट्र आदिलशहा वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता, पण तरीही स्थिर सत्ता नव्हती आणि स्वातंत्र्य नक्कीच नव्हता आपला महाराष्ट्र आणि त्याच्यामुळे आपला महाराष्ट्र स्वतंत्र व्हावा, आपलं राज्य असावं असे बरेच जण स्वप्न पाहत होते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका होती ती म्हणजे शहाजीराजे भोसले यांची, ज्यांना आपण स्वराज्य संकल्पक असं म्हणतो. कारण सगळ्यात पहिल्यांदा स्वराज्य असावं किंवा असं एक राज्य असावं असा विचार त्यांचा होता. त्यांनी तो जिजाबाईंमध्ये रुजवला किंवा जिजामातेमध्ये रुजवला आणि तोच विचार परत जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये रुजवला. तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण पाठ पाहिलाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲक्च्युअली स्वराज्य स्थापना. नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे यावर्षीचा इतिहास आणि तुम्हाला शिकताना खूप मजा येईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.